नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत एका नवीन रिॲक्शनला. तुम्हा सर्वांना माहित आहे, काल आपण जी रिॲक्शन घेतली त्या रिॲक्शनचं नाव होतं फिंकेलस्टीन रिॲक्शन. फिंकेलस्टीन रिॲक्शन मध्ये तयार होणारा प्रोडक्ट हा कोणता आहे? तुम्हा सर्वांना माहित आहे, फिंकेलस्टीन रिॲक्शन मध्ये तयार होणारा प्रोडक्ट हा अल्किल आयोडाइड आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे, अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइडचं रूपांतर अल्किल आयोडाइड मध्ये होतं. अशा प्रकारची ही अभिक्रिया काल आपण बघितली. म्हणजे काय झालं, Cl किंवा Br हा एक हॅलोजन आहे. तो या हॅलोजनने रिप्लेस झाला. थोडक्यात एक हॅलोजन हा दुसऱ्या हॅलोजनने रिप्लेस झाला आणि अशा प्रकारची अभिक्रिया म्हणजेच हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. तर तुम्हा सर्वांना माहित असलं पाहिजे, फिंकेलस्टीन रिॲक्शन ही हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन आहे. फिंकेलस्टीन रिॲक्शन इज a halogen exchange reaction in which Cl or Br, this halogen is replaced by the another halogen that is nothing but iodine. ठीक आहे, एक भाग पूर्ण झाला. आज आपण सुरुवात करू नेक्स्ट रिॲक्शनला, ज्याचं नाव आहे स्वाट रिॲक्शन. आता स्वाट रिॲक्शन म्हणजे काय, त्याच्याबद्दलची माहिती टप्प्याटप्प्याने आपण घेऊयात. स्वाट रिॲक्शन सुद्धा हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ज्याप्रमाणे फिंकेलस्टीन रिॲक्शन ही हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन आहे, त्याप्रमाणे स्वाट रिॲक्शन इज ऑल्सो ए हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. दोन रिॲक्शन्स आहेत, दोघांमध्ये बी एकच होत आहे, हॅलोजन एक्सचेंज होत आहे, पण हॅलोजन वेगवेगळा एक्सचेंज होत आहे. फिंकेलस्टीन रिॲक्शन हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन, Cl किंवा Br हा आयोडीनने रिप्लेस होतो. स्वाट रिॲक्शन हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन, या ठिकाणी सुद्धा Cl किंवा Br हा हॅलोजनने रिप्लेस होतो, पण कसला, F म्हणजे फ्लोरीनने रिप्लेस होतो. अशा दोन अभिक्रिया. त्याच्यामधला दुसरा भाग आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लक्ष देऊन ऐका, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. अतिशय सोपी अभिक्रिया, तुम्ही लक्षात घेतला तर पहा. RCl या ठिकाणी घेऊ आपण AgF. बघा, आता ह्याची अभिक्रिया आपण केली, किंवा ह्याच्या ऐवजी तुम्ही घेऊ शकता RBr, आणि इथं आपण तेच घेऊ, कोणतं, AgF. बरं का, ठीक आहे. रिॲक्शन आपण बघूयात, पण रिॲक्शनला सुरुवात करण्याच्या अगोदर एक वाक्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. रिॲक्शनला सुरुवात करण्याच्या अगोदर एक वाक्य आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही जी आपली अभिक्रिया आहे, कळालं का, त्याच्यामध्ये लागतो मेटल फ्लोराईड. याच्यामध्ये लागतो मेटल फ्लोराईड. मेटल फ्लोराईड म्हणजे काय ते पहिल्यांदा माहिती करून घेऊ आणि मग पुढे सरकू. ओके, पहा. आता बघा, इथली तुम्ही खाली मेटल फ्लोराईड म्हणजे काय बघा. मेटल फ्लोराईड हे शब्द प्रयोग महत्वाचा आहे, समजून घ्यावा लागेल आपल्याला. मेटल फ्लोराईड म्हणजे काय. मेटल फ्लोराईड या शब्दाचा अर्थ काय होतो, मेटल एम घेतो, फ्लोराईड एफ. म्हणजे काय केलं, मेटल हा फ्लोरीन सोबत कंबाईन केला. मेटल हा फ्लोरीन सोबत कंबाईन केला आणि जो रिझल्टिंग कंपाऊंड आहे, दॅट रिझल्टिंग कंपाऊंड इज कॉल्ड एज मेटल फ्लोराईड. मेटल जेव्हा फ्लोरीन सोबत कंबाईन होतो तेव्हा त्या ठिकाणी मेटल फ्लोराईड तयार होतो. आता काही उदाहरणं आपण तयार करू. आता पहिले उदाहरण Ag म्हणजे कोण, सिल्वर. आता सिल्वर तुम्ही कंबाईन करा फ्लोरीन सोबत, हो, AgF, मेटल फ्लोराईडचे एक्झाम्पल. M म्हणजे मेटल, F म्हणजे फ्लोरीन. संख्या त्याच्या व्हॅलन्सी प्रमाणे घ्यायचं. M म्हणजे मेटल, कोणता घेतला, Ag, सिल्वर घेतला. F फ्लोरीन, AgF, सिल्वर फ्लोराईड, असं याचं नाव आपण करू. ठीक आहे. दुसरा बघा, कोबाल्ट. दोन घ्यायचे याला, F2, कोबाल्ट फ्लोराईड, सिल्वर फ्लोराईड, नाव आहे प्रत्येकाची. हा, CO कोण आहे, कोबाल्ट, मेटलचं नाव आहे. Ag कोण आहे, सिल्वर, मेटलचं नाव आहे. तिसरा बघा, SbF3. काय, SbF3. हा, Sbचा अर्थ माहिती सांगायची गरज नाही. आपण F सोबत कंबाईन केलं, हा सुद्धा मेटल फ्लोराईड तयार झाला. आणखीन एखादा मेटल फ्लोराईड आपण तयार करू. बघा, AsF3. दोघांमध्ये बी सेमच, 3 घ्यायचं. इथं 1 घेतलं, इथं 2 घेतलं, ह्या दोघात 3 घेतलं. आता लास्ट, अग कोण शुभांगी असली हायग्रो.
Hg2F2. प्रत्येकाचा आत नीट लक्षात ठेवा बरं का. प्रत्येक उदाहरण तुमच्या समोर आहे. हे सगळे मेटल फ्लोराइड्स आहेत. या सगळ्यांचा वापर या रिएक्शन मध्ये होत असतो. हे सगळे उदाहरणं आपल्या समोर आपण दिलेली आहेत. हे कोण आहे? हो का, हे 1 2 3 4 5 उदाहरणं. हे सगळे उदाहरणं कशाचे? मेटल फ्लोराइडचे. मेटल फ्लोराइड म्हणजे काय? जेव्हा मेटल हा फ्लोरीन सोबत कंबाईन होतो तेव्हा मेटल फ्लोराइड तयार होतो. मग आता एक एक उदाहरण घेतलं. पहिल्यांदा घेतलं Ag, तो F सोबत कंबाईन केला. CO कोबाल्ट F सोबत कंबाईन केला. Sb F सोबत कंबाईन केला. As F सोबत कंबाईन केला. Hg म्हणजे मर्क्युरी पारा F सोबत कंबाईन केला. हो का, हे सगळे अशा प्रकारचे उदाहरण. आणि हे सगळे मेटल फ्लोराइड्स आहेत. ह्याच्यामध्ये बघा Ag, CO, Sb, As आणि Hg हे सगळे मेटल्स आहेत. सिल्वर, कोबाल्ट, अँटीमनी, आर्सेनिक आणि मर्क्युरी हे सगळे मेटलची उदाहरणं आहेत. आणि ते मेटल आपण कंबाईन केलं F सोबत म्हणजे फ्लोराइड तयार झालं. म्हणजे हे सगळे उदाहरणं मेटल फ्लोराइडचे आहेत. मग लक्षात ठेवायची एक ट्रिक आहे. हो का, Ag अग, CO कोण, अग कोणती, शुभांगी Sb शुभांगी, असली हाय ग, अग कोण शुभांगी असली हाय ग. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक. आणि बघा, इथं 1 घेतलं, इथं 2 घेतलं, इथं 3 घेतलं, इथं 3 घेतलं आणि मग इथं 2 घ्यायचं. अशा प्रकारे वाढवत जायचं, 1 न वाढवत जायचं. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मेटल फ्लोराइड लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी ट्रिक सांगितली. लक्षात ठेवा. लक्षात राहत असलं तर असंच मी लक्षात ठेवा. ठीक आहे, असो. तर अशा प्रकारे मेटल फ्लोराइड म्हणजे काय त्याच्याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे. अजून एक महत्त्वाचं वाक्य तुम्हाला मी सांगतो, म्हणजे तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. अतिशय सोपा कन्सेप्ट जो आपल्या सर्वांच्या लक्षात असला पाहिजे त्याच्यासाठी सांगतोय. ओके, पहा. आता तुम्ही सर्वांनी बघितली मेटल फ्लोराइड बद्दलची माहिती आपण घेतली. आता या स्वाट रिएक्शन मध्ये काय करतो माहिती आहे का आपण? स्वाट रिएक्शन मध्ये अल्किल क्लोराइड किंवा अल्किल फ्लोराइड, अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइड याची अभिक्रिया आपण करतो मेटल फ्लोराइड सोबत. मग मेटल फ्लोराइड कोणता घ्यायचा? ह्या 5 पैकी एक घ्यायचा. मेटल फ्लोराइड सोबत आपण रिएक्शन करतो ना, म्हणून हे सांगावं लागलं. या तुमच्या स्वाट रिएक्शन मध्ये अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइडची अभिक्रिया कोणासोबत तुम्ही करणार? मेटल फ्लोराइड. मग कोणता मेटल फ्लोराइड घेणार? ह्यापैकी एक. AgF घ्या, COF2 घ्या, SbF3 घ्या, AsF3 घ्या किंवा Hg2F2 ह्याच्यापैकी एक घ्यायचा. समजलं का? मग ह्याचं नाव सिल्वर फ्लोराइड, कोबाल्ट फ्लोराइड हे अशा प्रकारे प्रत्येकाचं नाव तुमच्या समोर आहे. त्याप्रमाणे त्याचं नाव सांगा. कळालं का नाही? आणि मग अँटीमनी फ्लोराइड हे असे नावं तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. मग आता रिएक्शनकडे आपण जाऊ. आता हा भाग कळाला आपल्याला. मेटल जेव्हा फ्लोरीन सोबत कंबाईन होतो तेव्हा मेटल फ्लोराइड तयार होतो. मेटल कोणकोणती आपण घेतली पहा. Ag म्हणजे सिल्वर, CO म्हणजे कोबाल्ट, Sb म्हणजे अँटीमनी, As म्हणजे आर्सेनिक, Hg म्हणजे मर्क्युरी. हे सगळे कोण आहेत? मेटल. आणि हे सगळे मेटल आपण कोणासोबत कंबाईन केले? फ्लोरीन सोबत. मग हे तयार झालं मेटल फ्लोराइड. आणि स्वाट रिएक्शनचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या स्वाट रिएक्शन मध्ये अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइडची अभिक्रिया आपण मेटल फ्लोराइड सोबत करतो. आणि आता आपण जे घेतलेलं आहे ते मात्र AgF. आता रिएक्शन काय होते का नाही त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण घेऊ. पहा, आता हा कोण आहे? Cl हॅलोजन आहे. हा कोण आहे? Br हॅलोजन आहे. हे पण हॅलोजन, हे पण हॅलोजन, दोन्ही हॅलोजन्स आहेत. आता हा हॅलोजन काय होईल? रिप्लेस होईल. कशानं? दुसऱ्या हॅलोजननं. हा सुद्धा हॅलोजन आहे, F फ्लोरीन नाव आहे. हो का? आणि मग या ठिकाणी हा फ्लोरीन ह्या ठिकाणी संपलं. हा कोण आहे? Br. हा तिकडे जाईल. हा हॅलोजन आहे. तिथं कोण येईल? दुसरा हॅलोजन पण फ्लोरीनच. हो का? हे फ्लोरीन ह्या ठिकाणी झालं, संपलं. आता लिहा प्रोडक्ट. हो का? R ला R लिहिला आपण. ठीक आहे. आता हा Cl इथं आला आणि हा F इकडे आला. म्हणजे Cl हा हॅलोजन F या हॅलोजननं रिप्लेस झाला. म्हणून नाव आहे हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. बिकॉज इन दिस रिएक्शन Cl हा हॅलोजन F या हॅलोजननं रिप्लेस होतो. आणि म्हणून आपल्याला पुढे काय येईल? Rf प्लस. बघा प्लस लिहू. आता हे झालं. हे Cl तिकडे जाईल. बरं का? इथं कोण उरलं? Ag. म्हणजे काय? प्लस AgCl. संपली. कळलं मला? तसंच बघा इथं. आता हा Br हॅलोजन आहे, तो तिकडे जाईल. F म्हणजे फ्लोरीन हा हॅलोजन आहे, तिकडे येईल. मग या ठिकाणी ब्रोमीन हा हॅलोजन F या हॅलोजन रिप्लेस होतो.
मग आरला आर लिहा. ठीक आहे. तिथे कोणाला एफ प्लस प्लस लिहू. ठीक आहे. आता एजी आणि हा गेलेला बीआर म्हणजे प्लस ही एजी बीआर. हो का. अशा प्रकारची ही अभिक्रिया आणि याच रिॲक्शनला म्हणतात स्वाट रिॲक्शन. ही जी रिॲक्शन तुमच्या समोर मी लिहिलेली आहे ह्याच अभिक्रियेला आपण एक विशिष्ट नाव दिलं अँड दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज द स्वाट रिॲक्शन. स्वाट रिॲक्शन मध्ये काय होतं? स्वाट रिॲक्शन मध्ये अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइडची अभिक्रिया मेटल फ्लोराईड मध्ये होते. मेटल फ्लोराईड कोणता घ्यायचा त्याची पर्याय आपल्या समोर आहेत. AgF असेल, COF2 असेल, SbF3 असेल, AsF3 असेल किंवा Hg2F2 असेल. ह्यापैकी एक घ्यायचा आहे. तेव्हा त्या ठिकाणी तुमच्या अल्किल क्लोराईड मधला किंवा ब्रोमाइड मधला एक हॅलोजन मग Cl किंवा Br हा दुसऱ्या हॅलोजन रिप्लेस होतो आणि तो दुसरा हॅलोजन कोण असतो? तो फक्त एकच असू शकतो, तो म्हणजे फ्लोरीन. स्वाट रिॲक्शन म्हणलं की फ्लोरीनच, दुसरा हॅलोजन येत नाही. Cl किंवा Br हा हॅलोजन फक्त आणि फक्त F या हॅलोजन रिप्लेस होतो, तो म्हणजे फ्लोरीन. झालं. आता हा Cl रिप्लेस होईल F न, हा Br फ्लोरीन झालं. अशा प्रकारची अभिक्रिया संपली. आणि अशा प्रकारच्या रिॲक्शन मध्ये तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो असतो एकच, दॅट इज अल्किल फ्लोराईड. कोणता? अल्किल फ्लोराईड. ह्याच्या आधी आपण बघितलं फिंकेल्स्टीन रिॲक्शन मध्ये तयार होणारा प्रोडक्ट अल्किल आयोडाईड. स्वाट रिॲक्शन मध्ये तयार होणारा प्रोडक्ट काय? अल्किल फ्लोराईड, अल्किल आयोडाईड, फिंकेल्स्टीन, अल्किल फ्लोराईड, स्वार्ट. कळालं का? दोघात फरक आहे. तो फरक आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून बाबांनो अल्किल फ्लोराईड तयार होणारी एकमेव अभिक्रिया कोणती? स्वार्ट. ज्या ठिकाणी Cl किंवा Br हा हॅलोजन F या हॅलोजन रिप्लेस होतो आणि अल्किल फ्लोराईड नावाचा प्रोडक्ट तयार होतो. अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हणतात फिंकेल्स्टीन रिॲक्शन. बाकीचा भाग सगळं तुमच्या समोर आहे. बघा आता काय करायचं. मग आपण सांगू नाव लिहिलं प्रत्येकाचं. ह्याचं नाव आहे अल्किल क्लोराईड, ह्याचं नाव आहे अल्किल ब्रोमाइड. लक्षात ठेवायला सोपं आहे. ठीक आहे. बघा हे अल्किल फ्लोराईड तयार झालेला प्रोडक्ट. इथं काय हेच कोणता? अल्किल फ्लोराईड. बघा अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया तुमच्या समोर आहे. त्याची व्याख्या मी सांगतो आणि मग ह्याची उदाहरणं आपण या ठिकाणी त्या फळ्यावरती घेऊ. दोन्ही बोर्ड तुमच्या समोर मी घेतले. पहा कसं वाटतंय. बदलाचं असेल तर कमेंट करा, आपण बदलू. पण एक फळा घेऊ आपण. ओके. आज 2 फळे घेतली. मग तुम्ही कसं दिसते चांगलं कळतंय का बघा. नसरा बदला म्हणून सांगा, मी बदलतो. तुमच्या मनावर, तुमच्यासाठी सगळं चालू आहे. कळालं का? ठीक. व्याख्या कशी करा बघा. When alkyl chloride or alkyl bromide is reacted with metal fluoride, that is AgF or COF2 or SbF3 or AsF3 or Hg2F2, then we use alkyl fluoride. This reaction is called as स्वाट reaction. का नाही? व्याख्या का अवघड नाही. इथं फक्त नावं जर जास्त लिहिले आपण. हे सगळे नावं लिहिली. इथं आपण घेताना AgF घेतलंय पण लिहिताना सगळे लिहा. ह्यापैकी कोणतं बी एक चालते म्हणून मी असं लिहिलं. मग मी AgF लिहिला म्हणजे तुम्ही बी AgF लिहावाचं नाही. ह्याच्यापैकी कोणतं बी चालतं बरं का. मेटल फ्लोराईड आहेत सगळे. मेटल फ्लोराईड सोबत रिॲक्शन करायचं, एवढं वाक्य लिहायचं. सांगतो अजून एकदा, ऐकावं का. अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइडची अभिक्रिया आपण करतोय. आता इंग्लिश मध्ये सांगतो. व्हेन अल्किल क्लोराईड और अल्किल ब्रोमाइड is reacted with metal fluoride, that is AgF or COF2 or SbF3 or AsF3 or Hg2F2, then it use alkyl fluoride. This reaction is called as स्वाट रिॲक्शन. ह्या रिॲक्शनला आपण स्वाट रिॲक्शन असं म्हणतो. आणि अजून एक वाक्य सांगितलं की बाबांनो ही हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन आहे. Cl किंवा Br हा हॅलोजन F या हॅलोजन रिप्लेस होतो आणि म्हणून त्याला नाव पडलं हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. आता याचे काही एक्झाम्पल्स आपण घेऊयात आणि ही रिॲक्शन सुद्धा या ठिकाणी आपण पूर्ण करूया. ओके. पहा. बघतो दिसलो आले का पहिल्यांदा. व्यवस्थित रेकॉर्डिंग होईल का बघतो पहिल्यांदा. ओके. सर्वांना दिसतंय असं मला वाटतंय. तरी पण बघा एक्झाम्पल्स घेऊ आपण. तुम्ही एक्झाम्पल्स घेऊन एक्झाम्पल पॉज करून तुम्ही स्वतः करा.
एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः करू शकता, तरी पण मी करून दाखवतो. पहा, पहिले एक्झाम्पल CH3Cl. हा कोण आहे? मिथिल क्लोराईड म्हणजे अल्किल हलाईड आहे. ह्याची अभिक्रिया करा मेटल फ्लोराईड सोबत, आणि मेटल फ्लोराईड सोबत घेऊ आपण कोणता? AgF, पुस्तकात दिलेला AgF. पहा, आता या अभिक्रियेमध्ये काय होईल? एक हॅलोजन जो आहे ना, हा Cl कोण आहे? हॅलोजन. हा काय होईल? रिप्लेस होईल. कशानं? दुसऱ्या हॅलोजन. आणि तो दुसरा हॅलोजन फिक्स आहे. दुसरा म्हणजे कोणता बी नाव, कळालं का नाही? दुसरा म्हणजे फिक्सच आहे. कोण आहे? फ्लोरीनच आहे. स्वार्ट रिॲक्शन मध्ये तुम्हाला जो हॅलोजन घ्यायचा आहे तो F आणि F आणि Fच घेतला पाहिजे. फ्लोरीन म्हणजे फ्लोरीनच झालं. आता बघा, आता हा F आहे, तो याच्या जागी झालं. म्हणजे काय झालं? एक हॅलोजन हा दुसऱ्या हॅलोजननं रिप्लेस झाला. Cl नावाचा हॅलोजन हा F नावाच्या हॅलोजननं रिप्लेस झाला. F नावाच्या हॅलोजननंच रिप्लेस व्हायला पाहिजे. त्यालाच म्हणतात स्वार्ट रिॲक्शन. कसं? स्वार्ट रिॲक्शन. बोला, स्वार्ट रिॲक्शन. आला प्रोडक्ट का? हे CH3 ला CH3 लिहिलं, हा Cl गेला, Cl च्या जागी कोण आला? हो, F आला. तयार झाला प्रोडक्ट. हो का? हे Ag ला Ag, आता हे Cl तिकडे जाईल. Ag चा जोडीदार बदलला, कोण आला? F निघून गेला आणि Cl आला. चला, जे आलं त्याच्यासोबत आपण संसार करायचा. प्लस AgCl झालं. रिॲक्शन नाव लिहू आता. हो का? CH3 म्हणजे मिथिल, Cl म्हणजे क्लोराईड. नाव झालं मिथिल क्लोराईड. ओके, त्याचं मी नाव लिहू आपण. पहा, CH3 म्हणजे मिथिल, F म्हणजे फ्लोराईड. मिथिल फ्लोराईड झालं. म्हणजे मिथिल क्लोराईडचं रूपांतर मिथिल फ्लोराईड. म्हणजे एका अल्किल हलाईडचं रूपांतर दुसऱ्या अल्किल हलाईड मध्ये, परंतु तो दुसरा अल्किल हलाईड फक्त आणि फक्त कोण असला पाहिजे? अल्किल फ्लोराईड असला पाहिजे. हे लक्षात घ्या. चला, उदाहरण क्रमांक 2. CH3 CH2 Br घेतो मी इथं, प्लस AgF. आता रिॲक्शन मध्ये काय होईल तुम्हाला सर्वांना माहित आहे बाबांनो. एका अल्किल हलाईड मधला एक हॅलोजन, मग तो Cl असेल किंवा Br असेल, इथं Br आहे, तो रिप्लेस करावा. कशानं? दुसऱ्या हॅलोजननं. मेटल फ्लोराईड मधल्या दुसऱ्या हॅलोजननं. तो कोणता असला पाहिजे? तो Fच पाहिजे, तो फ्लोरीनच पाहिजे. पहा, CH3 CH2. आता इथं लिहिले मी CH3 CH2 ला CH3 CH2. हा, आता हा Br इकडे आला, हा F इकडे आला. झाली हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन झाली. झालं का? इथं काय? Ag, हा Br तिकडे गेला. चला, प्लस AgBr झालं. प्रोडक्ट आला. लिहा आता. हे कोण आहे? इथिल ब्रोमाइड. काय काय झालं? इथिल ब्रोमाइड. किंवा समोर लिहू, समोर इथिल ब्रोमाइड. आणि हे आहे इथिल फ्लोराईड. संपलं. तर अशा प्रकारच्या ह्या दोन्ही अभिक्रिया या ठिकाणी आपण पूर्ण केलेल्या आहेत. अजून एखादं उदाहरण घेऊयात आपण. पहा, CH3 CH2 CH2 Cl प्लस AgF. फार सोपी रिॲक्शन आहे. Cl हा कोण आहे? हॅलोजन. रिप्लेस होईल दुसऱ्या हॅलोजन. कोणत्या? F इथं येईल, ह्याच्या जागेत त्यानं, त्याच्या जागेत ह्यानं, आणि मग प्रॉडक्ट येईल काय? CH3 CH2 CH2 CH3 CH2 CH2. हे आला F, बरं का? आणि प्लस हे Ag आणि हे Cl म्हणजे AgCl. नाव लिहू आपण ह्याचं. पहा कसं याचं. ह्याचं नाव काय? N प्रोपिल क्लोराईड. सोपं नाव आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. सोपं तुमच्या लक्षात येण्यासारखंच आहे. आणि इथं आहे N प्रोपिल फ्लोराईड. N प्रोपिल फ्लोराईड. ठीक आहे, उगाच सोपा रिॲक्शन आपण केलेली आहे. व्यवस्थित हा भाग सगळा तुम्ही लक्षात ठेवा. रिॲक्शन कशा करायचा सगळं सांगितलेलं आहे. एक छोटंसं ट्रिक सांगतो आणि या ठिकाणी स्वार्ट रिॲक्शन आपण पूर्ण करूयात. एक वाक्य तुमच्या लक्षात ठेवलं पाहिजे. एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. कोणतं वाक्य? बघा, फिंकेस्टीन रिॲक्शन मध्ये एका अल्किल हलाईडचं रूपांतर एका दुसऱ्या अल्किल हलाईड मध्ये होतं, तो अल्किल आयोडाइड असतो. स्वार्ट रिॲक्शन मध्ये सुद्धा तेच होतं. पहिली रिॲक्शन हॅलोजन एक्सचेंज, ही सुद्धा हॅलोजन एक्सचेंज. ह्या अभिक्रियेमध्ये एका अल्किल हलाईडचं रूपांतर दुसऱ्या अल्किल हलाईडमध्ये, तो अल्किल फ्लोराईडचा असतो. म्हणून ही स्वार्ट रिॲक्शन एक हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन आहे. कारण या अभिक्रियेमध्ये एक हॅलोजनचा ॲटम दुसऱ्या हॅलोजनच्या ॲटमनं रिप्लेस होतो. ठीक आहे, एक ट्रिक सांगतो आणि थांबूयात आपण. ट्रिक बघा, फिंकेस्टीन द्रावासोबत असताना झाला आयोडो अल्केन,
तर स्मार्ट रावासोबत असताना फ्लोरॉल. खरं सांगू का, दोघांचं बी नाव मी माझ्या हृदयात कोरेन. फ्रँकेस्टीन रावासोबत असताना झाला आयोडो अल्केन, तर स्मार्ट रावासोबत असताना फ्लोरो अल्केन. खरं सांगू का, दोघांचं बी नाव मी माझ्या हृदयात कोरेन. एक ट्रिक सांगितली, एवढी लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण ही रिॲक्शन संपवली, ज्याचं नाव आहे स्वार्ट रिॲक्शन. उद्या आपण बघूयात आलिलिक हॅलोजनेशन कसं होतं काय, त्याच्याबद्दलची माहिती नेक्स्ट पर्यंत. धन्यवाद.